कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसी मध्ये दोन मोठ्या दुर्घटनांमुळे परिसर पूर्णपणे हादरून गेला आहे। दुपारी 1 वाजता लासा कंपनीमध्ये भीषण आग लागली। ती आग विझवण्याचे काम चालू असतानाच काही अंतरावरती असलेल्या एक्विला ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ट्रॅक्टरचा भीषण स्फोट झाला आणि यामध्ये 2 कर्मचारी होरपळले। सलग 2 घटनांमुळे लोटे एमआयडीसी हादरून गेली आहे। परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। ॲक्च्युली ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची फायर सिस्टीम किंवा फायर यंत्रणा या ठिकाणी नाही आहे। उर्ध्वा केमिकल्समध्ये अशाच प्रकारचा फायर झाला आणि त्या ठिकाणी अख्ख्या प्लांटला एक वेगळ्या प्रकारची आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये मनुष्यहानी झालेली नसेल तरी टोटली प्लांट कुठच्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्यामुळे तो पूर्ण आगीमध्ये जळून खाक झालेला आहे। तशी या ठिकाणी दुसरी घटना ॲक्विला कंपनीमध्ये, त्या ॲक्विला कंपनीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं कमिशनिंगच्या वेळेला रिॲक्टरमध्ये प्रेशर डेव्हलप होऊन स्फोट झाला रिॲक्टर। त्या स्फोटामध्ये 2 कर्मचाऱ्यांना जबर जखमी झालेले आहेत आणि जखमी झालेले असून सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने 2 व्हीलर वळवून त्या लोकांना, त्या भाजलेल्या कर्मचाऱ्यांना शिफ्टिंग करत आहे। अशी ही सिच्युएशन, बॅड सिच्युएशन या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे इथल्या वस्तीमध्ये, इथल्या सोसायटीमध्ये घबराटीचं वातावरण एक वेगळं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या कंपन्या एकदम निगरगट्ट झालेल्या आहेत। यांच्यावर कायदेशीर फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील, MPCB असेल, यांनी या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे। कुठच्या कंपनीमध्ये साधी ॲम्ब्युलन्स नाही अशी सिच्युएशन या ठिकाणी आहे आणि आज एकाच वेळेला अशा प्रकारच्या 2 घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। यामध्ये कंपनी व्यवस्थापनावर अधिक सक्षम अधिकाऱ्यांनी यावर कायदेशीर कार्यवाही करायला पाहिजे। खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित अशी औद्योगिक वसाहत असून ही एमआयडीसी ही औद्योगिक वसाहत त्याच्या नामांकित असण्यामागे आणखी काही कारणांमुळे प्रसिद्ध आहे। ते म्हणजे इथले प्रदूषण, वारंवार होणारे अपघात आणि आगीसारख्या दुर्घटना यामुळे ही एमआयडीसी प्रसिद्ध तितकीच कुप्रसिद्ध सुद्धा आहे। आज दुपारी साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास याच एमआयडीसीमधील एका कारखान्याला भीषण आग लागली आणि तिथे रिॲक्टरचे स्फोट होऊ लागले होते। तिकडे आग विझवण्याचे प्रयत्न चालू असतानाच त्याच दरम्यान आणखी इथे एक्विला ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यामध्ये सुद्धा एका रिॲक्टरचा स्फोट होऊन इथे 2 कामगार गंभीर जखमी झाले असून त्या कामगारांना या कारखाना व्यवस्थापनाने अक्षरशः दुचाकीवरून दवाखान्यात पाठवलेलं आहे। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ॲम्ब्युलन्सची सोय नाही आहे। ॲम्ब्युलन्सची सोय नसली तरीसुद्धा कारखान्यातील काही अधिकारी असतील, त्यांच्या काही स्वतःच्या 4 चाकी गाड्या असतील, त्याच्यातून त्यांना पाठवायला हवं होतं, परंतु त्यावेळेला त्या जखमी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दुचाकीवरून दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे आणि अशामुळे हे कारखानदार आपल्या कामगारांप्रती त्यांचा किती उदासीन दृष्टिकोन आहे हे दिसून येते आणि अशा कारखानदारांवर कोण कारवाई करेल काय अशी मागणी असा प्रश्न पंचक्रोशीतून केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड।